आज मुंबईमध्ये बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा कडूंचा इशारा। शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात मनोज जरांगेही मैदानात। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता जरांगे नागपुरात। शेतकऱ्यांवर रात्री लाठीचार्ज करण्याचं सरकारचं प्लॅनिंग होतं। बडे मुद्देमध्ये बच्चू कडूंचा मोठा आरोप। न्यायालयाच्या आडून सरकार खेळी करत असल्याचा रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप। विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मतदार यादीच्या मुद्द्यावर मोर्चाची अंतिम रूपरेषा ठरवण्याकरता विरोधकांची मुंबईत बैठक। मतदार यादीतील घोळा संदर्भात आज पुन्हा राज ठाकरेंचा लावा रे तो व्हिडिओ। मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करणार प्रेझेंटेशन। पीएसआय गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला। बदनेच्या नातेवाईकांनी फलटण पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केल्याची माहिती। प्रकरणाच्या तपासाला येणार गती। बिहारमध्ये 2/3 बहुमतानं एनडीए सत्तेत येणार असल्याचा गृहमंत्री अमित शहांना विश्वास। बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांचीच लाट। नेटवर्क 18ला दिली विशेष मुलाखत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे। महिलांनी या कालावधीत आपले ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं। लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। याविषयीचा शासन आदेश जारी करण्यात आलाय। बहुतांश लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलं असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। यंदा ऑक्टोबर महिना हीटपेक्षा पावसानंच गाजतोय। दिवाळीनंतर पाऊस ओसरेल अशी अपेक्षा असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही पावसाची चिन्ह आहेत। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम आहेत। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं। महापालिकेची 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगरपालिकेनं JVLR ते कफ परेड पर्यंतच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मोठ्या व्यावसायिक आणि निवासी संकुल भूमिगत पथपदांद्वारे मेट्रो 3ला जोडली जातील आणि मुंबई महानगरपालिकेनं यासंदर्भात 8 प्रस्तावांना मान्यता दिली। बहुप्रतीक्षित DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा मंडाळे ते चेंबूर मार्गाच्या उद्घाटनासाठी MMRDAला अद्याप मुहूर्त मिळाला नाहीये। यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या वेळी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा MMRDAचा प्रयत्न होता। एसटी महामंडळाला दिवाळी हंगामात 301 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। 18 ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटीनं दररोज सरासरी 30 कोटी रुपयांची कमाई केली। यंदाच्या हंगामात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागानं मिळवलं। तथापि एसटीला दैनंदिन 34 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचं लक्ष्य मात्र गाठण्यात अपयश आलं। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात CISFनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतलाय। विमानतळाच्या संचालनालयाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवरील चर्चेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे। यावेळी घरांच्या किमती कितीनं कमी होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांबरोबरच सिडकोचंही लक्ष लागलंय। भायखळ्याच्या वीरमाता जिजामाता भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी प्राप्त झाली आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यात सर्पालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे। राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सध्या मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलाय।
शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलचा काटेकोरपणे वापर करण्यावर भर द्या. तसंच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या प्रणालीचा लाभ मिळण्यासाठी त्रुटीविरहित मानक कार्यपद्धती तयार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. जागतिक व्यापारातील तणाव आणि पुरवठा साखळीतील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी भारताचा ब्लू इकॉनॉमीकडे वेगानं होत असलेला प्रवास मांडलाय. भारत हा केवळ स्थिर दीपस्तंभच नाही, तर 21व्या शतकात सागरी विकासातून जगाला दिशा दाखवणारा देश ठरू शकतो, असा दावा त्यांनी केलाय. सायबर गुन्हेगारांकडून शेअर मार्केट आणि डिजिटल अरेस्टचा धोका कायम असताना व्हॉट्सअॅप हॅकिंग, सिम स्वॅप पाठोपाठ आता कॉल मजिंग स्कॅमचा नवा धोका समोर आलाय. हे गुन्हेगार मोबाईलवरील कॉल मज फीचरचा गैरवापर करून OTP मिळवतात आणि पैसे चोरतात. त्यामुळे यापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. येत्या बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक अद्भुत आणि तेजस्वी दृश्य अनुभवायला मिळणार असून सुपरमूनचं दर्शन घडणार आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्यानं त्याचं रूप अधिक मोठं, 30% तेजस्वी आणि मनोहारी दिसणार आहे. समुद्रामध्ये वादळ सदृश वातावरणाचा मोठा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसला असून मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसाय वारंवार ठप्प होतोय. सिंधुदुर्गासह परराज्यातील इतर मच्छीमार नौका या देवगड बंदरात सुरक्षेच्या कारणास्तव दाखल झाल्या. यंदाच्या खरीपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू होणार असून 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबवणार असून यंदा त्याचा तुटवडा भासणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माजी क्रिकेटपटूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीतील नवदुर्गेचं दर्शन घेतलं. गावस्कर यांनी सपत्नीक तर गुंडप्पा विश्वनाथ यांनी आपल्या कुटुंबियांसह दर्शन घेतलं. तसंच त्यांनी यावेळी महाप्रसादाचा आस्वादही घेतला. चैनी आणि झटपट पैसे कमवण्यासाठी गांजा विक्री करणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांना सांगलीच्या मिरजेमध्ये ताब्यात घेण्यात आलंय. दोघांकडून 50,000 किमतीचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातल्या यावल इथल्या बस स्थानकावर चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 34,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनाची कोंडी तात्पुरती फुटल्या. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी मुंबईत जाऊन चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलन आता नियोजित मैदानावर होणार असून वर्धा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. त्यामुळे 30 तासांपासून वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपूरकरांना मोठा दिलासा मिळालाय. धाराशिव अंतर्गत रस्त्याच्या विकास निधी थांबवल्याचा वाद पेटलेला आहे. पक्षप्रवेश करतो असं सांगून शहरातील विकास निधी पालकमंत्र्यांकडून थांबवून घेतला असे बॅनर भाजपकडून लावण्यात आले. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. भाजपचे राणा पाटील आमदार असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमधील घटक पक्षाला वगळून बैठक घेत पालिका लढवण्याचा निर्धार केला. आज मुंबईत बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला. भर रस्त्यात बसूनच सरकारच्या शिष्टमंडळाशी बच्चू कडूंनी चर्चा केली. कर्जमाफी कधी करणार असा सवाल विचारत त्यांनी यावेळी फोनवरून मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करून माहिती शिष्टमंडळानं दिली. बच्चू कडूंनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. एकदाही जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला नाही. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कुणाची असा सवाल बच्चू कडूंनी विचारला. तर पोलिसांनी बळाचा वापर केल्यास आम्ही ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिला. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे नागपूरला रवाना झाले. शेतकऱ्यांसाठी आता जरांगे हे मैदानात उतरले. नाशिकमधून आलेल्या शेतकऱ्यांनी हिंगण्या मार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे हिंगण्यावरून नागपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली. बच्चू कडूंच्या आंदोलनाला चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा चोपड्यात मोठं आंदोलन उभं करू असा इशारा चोपडा तालुक्यातील शेतकरी कृती समितीनं दिलाय.